भिवंडी महापालिका स्थापन झाली त्या काळापासूनच सुरुवातीच्या 10 वर्षात भिवंडी महापालिकेच्या सत्तेमध्ये भिवंडी विकास आघाडी अर्थातच एकता मंच महत्वपूर्ण योगदान करत होतं. 2002 व 2007 या दोन्ही वेळेच्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी विकास आघाडीनं 11 नगरसेवक निवडून आणले होते. त्यातून 2007 मध्ये महापौर पद भिवंडी विकास आघाडीनं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाज पार्टी यांनी पटकावलं होतं. परंतु त्यानंतर जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडी काँग्रेसमध्ये विलीन केली होती. त्यानंतर काँग्रेसमधील स्थानिक राजकारणाला कंटाळून जावेद दळवी यांनी भिवंडी विकास आघाडीचं पुनर्जीवन केलं असून त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार महेश चौगुले व शांताराम मोरे यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. भिवंडी शहरातील वाहतूक समस्या त्यासोबतच 3 वर्षापासून महापालिका सभागृह अस्तित्वात नसल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत. पालिकेच्या सुरुवातीच्या 10 वर्षात भिवंडी विकास आघाडी सत्तेत असताना शहराच्या विकासाला हातभार लागला. त्यामुळे शहरात स्थानिक पक्ष असावा अशी सर्वांचीच मागणी असल्यानं पुन्हा एकदा भिवंडी विकास आघाडी एकता मंच सुरू करत आहोत अशी माहिती भिवंडी विकास आघाडीचे संयोजक माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे. भिवंडी विकास आघाडी एकता मंच कायम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता गेल्या 2-3 वर्षाचं काउन्सिल पण नाही आहे, पण आता पुढे काउन्सिलचे इलेक्शन येऊ शकतात, हे होऊ शकतं आणि भिवंडीचे साठी भिवंडीचे एक लोकल पक्ष असणं गरजेचं असं मला वाटतं. कारण मी मागे 2 वेळे त्याचा अनुभव घेतलेला, त्याचा चांगला बेनिफिट भिवंडीला झाला होता. त्यामुळे परत तेच निर्णय घेतला आणि भिवंडी विकास आघाडी एकता मंच कायम केली.